नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. ठरलेल्या ठिकाणी प्रतिमात्या आलेल्या सगळ्यासमोर महिपत येतो. महिपत बोलतो, वाह, 22 वर्षांनी तू आली. मला कॉल करणारी तू होतीस काय? घोगऱ्या आवाजामध्ये. त्याच्या हातात मशाल असते. ती मशाल पाहून ही गडबडते. सगळं वरून रेकॉर्डिंग चालू असतं. रेकॉर्डिंग करताना महिपत स्पष्टपणे बोलतो, 22 वर्षापूर्वी देखील तू माझ्या हातानेच मरणार होती आणि आज देखील तू माझ्या हातानेच मरणार. खरं तर 22 वर्षापूर्वी तू वाचलीस, पण आता मी पुन्हा तुला मारणार. तू माझं काही बिघडू शकत नाही असंही बोलते. महिपत तिला खूप घाबरत असतो. तिला मागचं क्षण आठवू लागतात. सायलीला देखील तिला देखील थोडासा त्रास होऊ लागतो. महिपत ॲक्सिडेंट घडवलेल्या पूर्ण घटना सांगू लागतो. हे ऐकून प्रतिमात्या खूपच घाबरते. तिला देखील पाठीमागचं आठवू लागतं आणि ॲक्सिडेंटची कबुली दिल्यानंतर वरून हे अर्जुन आणि सायली बघतच असतात. सायलीला होणारा त्रास हा असहनीय असतो, कारण ती देखील ॲक्सिडेंटचा एक मेंबर असते, पण ती खूप लहान असते. त्याच्यामुळं तिला एवढं फारसं काय सहसं आठवत नाही. ती महिपतचं रूप बघून खूप गडबडते. इकडं कल्पना काळजीत असते. अर्जुन आणि सायली का येत नाही, कुठे अडकलेत, काय कोणास ठाऊक, त्यावेळेस येतील, खूप कमके आहेत असं बोलण्यात येतं. इकडं महिपत पिस्तूल तिच्या अंगावर रोखतो. ती खूप गडबडते. सायलीने खरं तर सांगितलं असतं की अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, पण अर्जुन होल्ड करायला लावतो. तो पिस्तूल रोखल्यानंतर पुन्हा बोलतो आणि ही सर्व रेकॉर्डिंग होत असतं. बोलताना तो म्हणतो की 22 वर्षापूर्वी मीच तुला मारायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस तू वाचलीस. मी तुला पोळवलंस, जाळ दाखवला. मला वाटलं तू सगळं विसरून जाशील, पण अर्ध डोक्याची तू नीट झाली आहे. इकडे सायली सगळं बघत असते. प्रतिमा काही करून तिथून पळून जाते, पण गुंडांच्या तावडीमध्ये सायली, अर्जुन आणि चैतन्य सापडतात. त्याचा पाठलाग करत करत महिपत जातो, पण ह्यांना गुंडांना तोंड देणं खूप अशक्य असतं, कारण हे दोघंच असतात. शेवटी चैतन्य बोलतो की काही करून तू प्रतिमात्याच्या दिशेने जा, मी इथलं सर्व सांभाळतो. पण प्रतिमाच्या दिशेने ही सायली पळते. सायली एकटीच तिच्या पाठीमागे जाते. प्रतिमा त्या शोधताना इकडे रविराज देखील खूप काळजीमध्ये असतो. तिकडे काय होत असेल याची काळजी रविराजला असते. तो पोलीस स्टेशनमध्येच असतो. सर्व प्रकार हा देवीच्या साक्षीने क्लिअर व्हावा, देवी साक्षीने सर्व सुखरूप असावेत अशी इकडे कल्पना प्रार्थना करत असते. इकडे प्रतिमात्या एका दगडात ठेच लागून खाली पडते आणि त्याच ठिकाणी खाली पडते ज्या ठिकाणी तिला महिपतने चटका दिलेला असतो. तिला सर्व प्रसंग आठवू लागतो. ॲक्सिडेंटचा प्रसंग आठवू लागतो आणि कसं महिपतने चटका दिला हे देखील आठवू लागते. तेवढ्यात पाठीमागून महिपत देखील त्या ठिकाणी येतो. ही लपून बसते, पण शेवटी महिपत तिला सापडतोच. पण इकडून हा चैतन्य अर्जुनला म्हणायला असतो, तू जा इथून, त्यांच्या मागं जा. इकडे महिपत तिच्या समोर येऊन बसतो. त्याच्या हातामध्ये बंदूक असते. आता तर मी तुला जिवंतच जाळणार असं तो बोलतो, कारण त्याचा पाठीमागं गुंड असतो. प्रतिमाच्या एका बाजूने गुंड आणि दुसऱ्या बाजूने महिपत, अशा दोन्ही बाजूने तिला संकट दिसू लागतात. तिला काय करावं काय कळत नाही. शेवटी एक आयडिया तिने सायलीने त्याला दिलेली असते, ती फॉलो करते. ती तिच्या जवळचा स्प्रेचा वापर करून तिथून पळून जाते आणि हे असे साशासारखे माणसं पळून काय उपयोग नाही असं ती महिपत बोलतो. इकडे अर्जुन ज्यावेळेस पाठलाग करत असतो त्यावेळेस नागराज देखील त्या ठिकाणी आलेला असतो. नागराज पाय घसरून खाली पडतो आणि तिकडे आवाज कसला झाला त्या दिशेने अर्जुन जाऊ लागतो. प्रतिमात्या तर काय मिळत नाही. इकडे यांनी माती खाल्ली की काय असं प्रियाला वाटतं, कारण नागराज कॉल उचलत नसतो. ती तिकडे जायला निघते. आता पुढच्या एपिसोडमध्ये कळेल की आता काय होईल. आता इकडे अर्जुन त्या दिशेने शोधू लागतो, पण हा झाडामागे लपलेला असतो, त्याच्यामुळे तो काय दिसत नाही. तो दिसला तर वेगळाच प्रसंग घडेल. इकडे प्रतिमात्या महिपत समोर आग घेऊन उभा राहते. त्यावेळेस आता पुढे काय होईल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. आता नेमकं सायली ह्या ठिकाणी मरेल की प्रतिमात्या